व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित असणारच आपण एक्झरसाइज 6.4 चालू केली होती. एक्झरसाइज 6.4 म्हणजे आपलं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. या होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे आज आपण रिमेनिंग 2 प्रॉब्लेम टीच करणार आहोत आणि ही एक्झरसाइज आपण आज एंड करणार आहोत. सो राईट डाऊन अवर फर्स्ट प्रॉब्लेम. इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर dx प्लस टॉइस xy dy इक्वल टू 0. हे आपलं प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं का होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय कसे करायचे. तर x आणि y ची डिग्री काय असणार? सेम. x आणि y ची डिग्री जर सेम असली तर ते प्रॉब्लेम आपलं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं असते. आणि होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फर्स्ट स्टेप dy बाय dx फाइंड आउट करावा लागतो. आधी dy बाय dx फाइंड आउट करू. ही टर्म त्या साईडला जाऊन काय होणार आपली? ही टर्म त्या साईडला जाऊन काय होणार? मायनस. बरोबर. काय येणार? टॉइस xy dy इक्वल टू मायनस x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर dx. ही पूर्ण टर्म त्या साईडला जाऊन मायनस झाली. त्यानंतर हा dx या साईडला जाऊन डिवाइड होणार. टॉइस xy या साईडला जाऊन डिवाइड होणार. यस ऑर नो? सो अवर फायनल आन्सर dy बाय dx मायनस x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन टॉइस xy. आता या साईडला ही जी मायनस साइन आहे ही जर मी या ब्रॅकेटच्या आत गेली तर प्लस मायनस होणार, मायनस हा प्लस होणार. dy बाय dx प्लस एक्स स्क्वेअर काय होणार? मायनस. मायनस वाय स्क्वेअर काय होणार? प्लस. रिअरेंज करून घेऊ. सो वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन टॉइस एक्स वाय. हे झालं विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन 1. इक्वेशन 1 आपण तेव्हाच देतो जेव्हा आपला dy बाय dx फाइंड आउट झाला असतो. एकदा आपला dy बाय dx फाइंड आउट झाला, आफ्टर दॅट त्यानंतर काय करायचं? आपली सेकंड स्टेप असते पुट y इक्वल टू v इंटू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता याला जर मी विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केलं तर y चं डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx. फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म 1 प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म v प्लस x dv बाय dx. तसं पण कोणतंही होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा जर प्रॉब्लेम आला विद्यार्थी मित्रांनो तर dy बाय dx ची व्हॅल्यू हीच असते, म्हणून काही लोड घ्यायचं नाही. v प्लस x dv बाय dx. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. Therefore, equation 1 becomes x dv by dx equal to y चा काय आहे? स्क्वेअर. तर y म्हणजे vx, तर v स्क्वेअर x स्क्वेअर होणार. v स्क्वेअर x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन 2xy म्हणजेच 2x आणि y म्हणजे पुन्हा vx. y ची व्हॅल्यू vx पुट करावी लागणार ना. y ची व्हॅल्यू पुन्हा काय पुट केली मी? vx. सो v प्लस x dv बाय dx. यामधून x स्क्वेअर कॉमन निघतो. काय आला? v स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2x स्क्वेअर v. x स्क्वेअर गेट कॅन्सल. v प्लस x dv बाय dx. रिमेनिंग टर्म v स्क्वेअर मायनस 1 अपॉन टॉइस v. सेम प्रोसेस आहे बरं. होमोजिनियस डिफरन्शियलचं एक जरी प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली ना, आयडिया येत जाते. प्लस v त्या साईडला जाऊन काय होणार? मायनस. सो x dv बाय dx v स्क्वेअर मायनस 1 अपॉन टॉइस v मायनस v. Then cross multiply. He term as it is. V square minus 1 into 1. V square minus 1. Sorry. V square minus 1. Twice V into minus V minus twice V square.
अपॉन टॉइस v, v square minus 1 into 1 v square minus 1, sin minus twice v into v twice v square upon twice v, again x dv by dx, v square minus twice v square minus v square, so minus v square minus 1 upon twice v, minus v square minus 1 upon twice v. व्हिडिओ तुम्ही पॉज करून पूर्ण प्रॉब्लेम ऍज इट इज नोट करून घ्या. ओके, मी आता क्लीन करत आहोत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण प्रॉब्लेम नोट करून घ्या. आफ्टर दॅट आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपलं साइन आहे मायनस मायनस, यामधून जर मी मायनस साइन जर कॉमन काढली तर हा होणार एक्स डीव्ही बाय डीएक्स, मायनस साइन जर मी कॉमन काढली तो v स्क्वेअर प्लस 1 होणार अपॉन टॉइस v, कारण मायनस साइन मी कॉमन काढली आहे. आफ्टर दॅट आता झाला आपला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता झालं आपलं प्रॉब्लेम सिंपल, दॅट इज अ व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. याचंच मिनिंग v च्या टर्म आपण dv कडे ट्रान्सफर करू, x आणि dx एका साईडला ट्रान्सफर करू. ही टर्म जर या साईडला आली रेसिप्रोकल होणार. सो टॉइस v अपॉन v स्क्वेअर प्लस 1 झालं रेसिप्रोकल, इक्वल टू मायनस साइन अपॉन एक्स येणार. होमोजिनियस जेवढे पण प्रॉब्लेम घेतले आहे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हे कॉमन आहे, या साईडला dx अपॉन एक्सच असतो. आता आपल्या v च्या टर्म dv कडे ट्रान्सफर झाल्या, x च्या टर्म dx कडे ट्रान्सफर झाल्या. इंटिग्रेट बोथ साइड. So integration twice v upon v square plus 1 dv minus dx upon x, minus dx upon x. याच्यामध्ये आता ऍडजस्ट करायची सुद्धा गरज नाही आहे. v स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह टॉइस v आहे, न्यूमरेटर मध्ये ऑलरेडी आहे. सो डायरेक्ट लॉगचा फॉर्म्युला लॉग ऑफ मॉड ऑफ टॉइस v प्लस 1 इक्वल टू साइन मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सी, मायनस या साईडला येऊन काय होणार आहे प्लस. सो लॉग ऑफ मॉड ऑफ टॉइस v प्लस 1 प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ x. आणि आपण जेव्हा थर्ड नंबरची एक्सरसाइज जेव्हा टीच केली होती, थर्ड नंबरची एक्सरसाइज, तेव्हाच मी सांगितलं होतं सगळ्या टर्म जर लॉग मध्ये कन्वर्ट झाल्या तर सी ला सुद्धा आपण लॉग सी मध्ये कन्वर्ट करतो. लॉग सी, लॉगची प्रॉपर्टी यूज करू. लॉग ऑफ टॉइस v प्लस 1 इंटू एक्स इक्वल टू लॉग सी. ओके, v ची व्हॅल्यू रिटर्न, लॉग लॉग गेट कॅन्सल. सो 2 v ची व्हॅल्यू y बाय x होणार. y इक्वल टू vx असते ना आपलं, y इक्वल टू काय असते vx, हे y इक्वल टू vx पुट करत असतो ना आपण. तो v ची व्हॅल्यू काय होणार आपली आता y बाय x प्लस 1 इंटू एक्स इक्वल टू सी. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे हा झाला टॉइस वाय अपॉन एक्स प्लस 1 इंटू एक्स इक्वल टू सी. आता जर मी एक्स नी जर मल्टिप्लाय केला, एक्स नी जर काय केला मी मल्टिप्लाय, तर एक्स एक्स गेट काय होणार कॅन्सल. 2y अपॉन एक्स, एक्स नी जर मल्टिप्लाय केला तर हा होणार 2yx अपॉन एक्स, एक्स एक्स गेट कॅन्सल. सो टॉइस वाय, एक्स इंटू 1 एक्स इक्वल टू काय होणार सी. फिनिश द प्रॉब्लेम. पुन्हा एकदा लक्ष द्या, एक्स न यासोबत जर मल्टिप्लाय केलं तर 2y अपॉन एक्स आहे ना, एक्स एक्स कॅन्सल प्लस एक्स इंटू 1 एक्स. ओके, व्हिडिओ पॉज करून पूर्ण प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे नोट करून घ्या. एक्सरसाइजचा लास्ट प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे आणि मी या एक्सरसाइजचे तुम्हाला आधी सांगितलं आहे, काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम टीच केले आहे. प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्स स्क्वेअर dy बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय, एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर.
ओके, बघा आता आपली फर्स्ट स्टेप काय असते का आपण डीवाय बाय डीएक्स आधी फाइंड आउट करतो. इथे डीवाय बाय डीएक्स सोबत काय आहे, एक्स स्क्वेअर, तो पण इंटू मध्ये आहे. प्लस राहिला असता तर या साईडला जाऊन आपण डायरेक्ट मायनस करून टाकला असता, बट तो इंटू मध्ये आहे तर एक्स स्क्वेअर या साईडला जाऊन काय होणार, सर्वांना डिव्हाइड. सो डीवाय बाय डीएक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आफ्टर दैट dy by dx 1 plus x cancel y by x plus y by x चा होल स्क्वेअर. y by x चा काय करून घेतलं मी आता, होल स्क्वेअर. ओके, त्यानंतरची आपली स्टेप काय असते विद्यार्थी मित्रांनो, पुट y इक्वल टू dy by dx भेटला, याला इक्वेशन 1 देऊ. पुट y इक्वल टू काय असतो, v इंटू एक्स. पुट y इक्वल टू v इंटू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Differentiate with respect to x. So dy by dx equal to v plus x dv by dx. ओके, v plus x dv by dx हे तर कॉमन आहे ना, मी आधी सांगितलंय तुम्हाला. एकदा dy by dx फाइंड आउट झाला का y ची व्हॅल्यू v इंटू एक्स पुट करायची, त्याला डिफरन्शिएट करायचं, सेम आन्सर येते. देन इक्वेशन 1 बिकम्स, therefore equation 1 becomes, लक्ष द्या आता, इक्वेशन 1 काय होणार, जो dy by dx आहे त्या ठिकाणी व्हॅल्यू कोणती येणार आहे, v प्लस एक्स dv by dx इक्वल टू 1 प्लस y म्हणजे vx, सो vx अपॉन x प्लस y म्हणजे vx, सो vx अपॉन x होल स्क्वेअर. जिथे जिथे आपली व्हॅल्यू होती, आय थिंक तिथे लाईट येत आहे, तुम्हाला दिसणार. अपॉन मध्ये लिहितो मी, vx अपॉन x होल स्क्वेअर. ज्या ज्या पोझिशनवर आपला y होता त्या त्या पोझिशनवर मी vx ची व्हॅल्यू पुट केली. सो v प्लस एक्स dv बाय dx इक्वल टू 1 प्लस एक्स गेट कॅन्सल, काय राहिला v प्लस गेट कॅन्सल, एक्स कॅन्सल, एक्स कॅन्सल, काय राहिला v स्क्वेअर. सिंपल प्रॉब्लेम होत आहे, v स्क्वेअर राहिला प्लस v, त्या साईडला जाऊन काय होणार आता, मायनस. सो x dv बाय dx इक्वल टू 1 प्लस v स्क्वेअर मायनस v. हा प्लस v त्या साईडला जाऊन मायनस झाला, प्लस v मायनस v गेट कॅन्सल, काय राहिला x dv अपॉन dx इक्वल टू 1 प्लस v स्क्वेअर. x dv dx इक्वल टू 1 प्लस v स्क्वेअर. आता हा 1 प्लस v स्क्वेअर या साईडला येऊन डिव्हाइड होणार, dx अपॉन x त्या साईडला जाऊन काय होणार, ट्रान्सफर. सेम जसं आपलं प्रत्येक प्रॉब्लेमला होत आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनच्या, सेम तेच प्रोसेस आता रिपीट होणार. आधी व्हिडिओ पॉज करून घ्या आणि या पूर्ण स्टेप ऍज इट इज फॉलो करून घ्या. नाउ नेक्स्ट, लक्ष द्या आता, v ची टर्म या साईडला आणा, म्हणजे हा काय होणार आपला dv अपॉन 1 प्लस v स्क्वेअर. dx अपॉन x त्या साईडला जाणार, म्हणजे dx अपॉन x. नाउ इंटिग्रेट बोथ साइड, सो dv अपॉन 1 प्लस v स्क्वेअर इक्वल टू dx अपॉन x. आता इथे a स्क्वेअर प्लस x स्क्वेअरचा फॉर्म्युला, a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय असतो, 1 बाय a tan इनवर्स ऑफ x बाय a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 1 बाय a tan इनवर्स ऑफ x बाय a. बट इथं a म्हणजे 1च आहे, तर डायरेक्ट आन्सर काय येणार, tan इनवर्स ऑफ v log ऑफ मॉड ऑफ x प्लस c. ऍट द लास्ट v ची व्हॅल्यू रिटर्न. y म्हणजे असते vx, तर v इक्वल टू काय असते आपला y बाय x इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ x
प्लस सी. दिस इज अवर फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपली एक्सरसाइज 6.4 जे प्रॉब्लेम मला टीच करायचे होते ते फिनिश. नेक्स्ट लेक्चर पासून आपण लास्ट एक्सरसाइज दॅट इज द एक्सरसाइज 6.5 म्हणजेच अप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ही एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत. आज मी जे पण प्रॉब्लेम तुम्हाला टीच केले आहे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम नोट करून घ्या.